आपण अज्युम मीन मेथड शिकत होतो आणि ते आपण कंटिन्यू करूया कालचं आपलं जे आहे ते. काल आपण अज्युम मीन मेथड सुरू केलेली होती. अज्युम मीन मेथड मध्ये टोटल 5 कॉलम असतात. त्याच्यामध्ये आपण एक DI चा कॉलम ऍड केला होता. DI चा फॉर्म्युला काय सांगितला होता तुम्हाला? DI जो आहे तो कसा कॅल्क्युलेट करायचा? अरे मुलं आहेत की नाही? येस येस मॅम. आपण आज शिकत होतो ना, गृहीत मध्य पद्धतीमध्ये आपण एक कॉलम ऍड केलेला होता. आपण मध्य शिकत होतो ना, मध्य कसा शोधायचा, मीन. मी कालच्या क्लासमध्ये नव्हते त्याच्यामुळे मला माहिती नाही. बर, हे बघा, हे असं आपण काल अज्युम मीन मेथड म्हणजे गृहीत मध्य पद्धत शिकलो होतो. गृहीत मध्य पद्धतीमध्ये आपण काय केलं, आपण हे 5 कॉलम आपण तयार केले. त्याच्यामधले पहिला आणि हा जो चौथा कॉलम आहे तो आपल्याला दिलेला असतो. वारंवारताचा कॉलम आपल्याला दिलेला असतो. आपलं जे उदाहरण दिलेलं असतं, गणित आपल्याला जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये वर्ग आणि वारंवारता हे 2 कॉलम आपल्याला दिलेले असतात. आपण काय केलं, आधी क्लास मार्क म्हणजे वर्गमध्य शोधलं आणि त्या वर्गमध्यामध्ये बरोबर मधोमध येणारी जी संख्या आहे ती आपण गृहीत धरली की ती मध्य आहे. ए म्हणजे अज्युम केला, आपण गृहीत धरला की तो मध्य आहे. इथे जो ए म्हणजे जो आपण अज्युम केलेला गृहीत धरलेला जो मध्य आहे तो 550 आहे. कारण आपल्या वर्गमध्यामध्ये वर्गमध्याच्या कॉलम मध्ये बरोबर मधोमध येणारी संख्या 550 आहे. बघा, वरती एकूण 5 संख्या आहे त्याच्यातली बरोबर मधोमध 550 येते. ती आपण ए म्हणजे अज्युम्ड मीन आहे तो आपला, म्हणजे गृहीत धरलेला मध्य आहे. आपण DI कसा काढला, DI जो आहे तो XI मायनस ए आहे. आपण प्रत्येक XI मधून, आता इथे जो XI आहे तो 350 आहे, त्याच्यामधून 550 वजा केले. आता 350 वजा 550 म्हणजे -200 येणार, कारण मोठा नंबर निगेटिव्ह आहे. नंतर आपण FI चा कॉलम लिहिला, तो दिला होता आपल्याला, आणि नंतर FI इंटू DI काढलं. एवढं बरोबर आहे? एवढं आपण केलेलं काल मुलांनो? येस मॅम. येस मॅम, केलं होतं. हा, त्यानंतर काय करायचं, नंतर आपण हे जे शेवटचे 2 कॉलम आहेत त्यांची बेरीज करतो. आपण पहिल्या मेथड मध्ये पण, पहिल्या पद्धतीमध्ये पण आपण तेच केलं. एक वारंवारताचा कॉलम असतो, शेवटून दुसरा FI चा कॉलम असतो, त्याची बेरीज करायची. त्याची बेरीज n असते. आणि इथे आता FI XI आहे, पण इथे FI DI आहे. FI DI ची बेरीज करायची. आधी FI ची बेरीज करून घेऊया. FI चा जो कॉलम आहे म्हणजे वारंवारतेचा जो कॉलम आहे त्याची आधी सम करायची. FI ची जी बेरीज असते की नाही ती n असते. n म्हणून आपण डिनोट करतो. इथे किती होते, 0 येणार. इथे 4 7 11 2 13 14 22 420 बरोबर आहे? येस मॅम. आता इथे काय झालंय बघा, इथे ह्या कॉलमची पण समेशन FI DI चा जो कॉलम आहे त्याची पण सम करायची आपल्याला.
FIDI चा जो आता कॉलम आहे की नाही त्याची तरी सम नाही होणार, कारण काही ज्या संख्या आहेत त्या मायनस आहेत, निगेटिव्ह आहेत, आणि काही संख्या पॉझिटिव्ह आहेत. बघा, वरच्या 2 आहेत त्या निगेटिव्ह आहेत आणि खाली ज्या 2 आहेत त्या पॉझिटिव्ह आहेत. मग आधी काय करायचं माहितीये का, इथे काय करायचं माहितीये का, ज्या निगेटिव्ह आधी नंबर्स आहेत ना, म्हणजे ऋण संख्या आहेत की नाही, आता दोन्ही पण ह्या ऋण आहेत, यांची बेरीज होणार कारण सारखं चिन्ह आहे. मग यांची बेरीज आधी करून घ्या आणि ह्या धन संख्यांची पण बेरीज करून घ्या. म्हणजे खाली पॉझिटिव्ह नंबर्स आहेत त्यांची पण सम करून घ्यायची. आता वरती जे निगेटिव्ह नंबर्स आहेत त्यांची सम काय येईल, हे -16,000 आणि -11,000. काय येणार सम त्यांची, आपल्याला सगळ्याची सम करायची आहे, पण सगळेच काय पॉझिटिव्ह नंबर नाहीयेत ना, मग त्यांची सगळ्यांची सम जरी करायची असली तरी सम होणार नाही, कारण एक काही नंबर निगेटिव्ह काही पॉझिटिव्ह आहे. मग आधी काय करून घ्या की जे निगेटिव्ह आहेत की नाही नंबर, मायनस नंबर आहेत की नाही, ऋण संख्या आहेत की नाही, त्यांची बेरीज होणार आहे. वरच्यांची बेरीज करा, ती ऋणामध्ये येणार, आणि खाली जी बेरीज आहे 2 संख्यांची ती धनामध्ये येणार, प्लस पॉझिटिव्ह मध्ये येणार. मग नंतर त्यांची वजाबाकी होते. यांचं उत्तर काय येतं सांगा बघू, यांची बेरीज काय येते, -16,000 -11,000 किती येणार, 27,000. -27,000 येणार. आणि खाली 7,000 आणि 8,000 दोन्ही पण प्लस आहेत, धन आहेत, त्यांची बेरीज, त्यांची पण बेरीज होणार कारण दोन्ही धन आहेत संख्या आहेत, सारखी चिन्हवाल्यांची बेरीज होते. किती येणार, 7,000 आणि 8,000 यांची बेरीज 15,000. धन 15,000. आता या दोघांची काय होईल, वजाबाकी. -27,000 वजाबाकी म्हणून. या दोघांची वजाबाकी करायची. वजाबाकी किती येणार, मुलांनो याच्यामध्ये फक्त कॅल्क्युलेशन आहे, 12,000. बेरीज आहे, वजाबाकी आहे, गुणाकार आहे, भागाकार आहे, फक्त कॅल्क्युलेशन करायचंय. किती येणार, वजा 12,000. 12,000. ठीक आहे. आता तुम्हाला n मिळालं आणि समेशन FIDI सुद्धा मिळालेलं आहे. आपल्याला n किती मिळालं, n 420 मिळालं, आणि समेशन FIDI जो आहे तो -12,000 मिळाला. आता आपल्याला काय शोधायचंय, आपल्याला शोधायचंय मीन, मध्य, आणि मध्य आपण x बार ने डिनोट करतो. आता आधीच्या मेथडमध्ये, डायरेक्ट मेथडमध्ये आपल्याला मीन लगेच मिळतो. लगेच कसा मिळाला आपल्याला, समेशन FIXI केलं, डायरेक्ट x बार मिळतो. x बार म्हणजे मीन, डायरेक्ट मिळतो, समेशन FIXI भागिले n. पण इथे तुम्हाला डायरेक्ट मीन नाही मिळत, आधी तुम्हाला मिळणार d बार, आधी d बार मिळणार, मग x बार म्हणजे मीन मिळणार. आधी d बार फाइंड आउट करायचा इथे. d बार कसा फाइंड आउट करायचा, समेशन FIDI छेद n. FIDI ची जी बेरीज आहे त्याला n ने भागायचं. इथे -12,000 अपॉन 420, एक 0 जाईल आणि त्यानंतर आणखी 2 ने भाग जातो, इथे 21 येईल, इथे 600 येईल. बरोबर आहे, 2 ने भाग लावला. इथे कॅल्क्युलेशन तुमचं एकदम चांगलं पाहिजे, कॅल्क्युलेशन पटापट करता आलं पाहिजे. बेरीज करताना तुमचं स्पीड पाहिजे, त्याच्यासाठी स्पीड येण्यासाठी तुम्हाला खूप गणित इथे सोडवावी लागतील याची. आता परत भाग जातो का इथे, या दोघांना 2 भाग, वरती 600 आहे, -600, खाली 21 आहे. आणखी कशाने भाग जाईल यांना, अरे तुम्ही मुलं रिस्पॉन्सच देत नाही रे. 9वी पर्यंत छान होते तुम्ही सगळे, रिस्पॉन्ड वगैरे द्यायचे.
कळत नाही का शिकवलेलं? समजतं मॅम. आवाज येतोय माझा? आता कशाने भाग जाईल याला अजून? आणखी कशाने भाग जाणार आहे? आणि तीन ने जाईल. 2 ने नाही जाणार. 2 ने 21 ला नाही जात. 3 ने जाईल. 3 7 21, 3 2 6, म्हणजे इथे आलं मायनस 200/7. आता इथे काय करू शकता माहितीये का तुम्ही? हे -200/7 आले ना, तर इथे आणखी एक काम करा की भागाकार करा. 7 ने याला भागा आणि 2 दशांश स्थळापर्यंत उत्तर काढायचं. 2 डेसिमल प्लेसेस पर्यंत, म्हणजे दशांश चिन्हानंतर 2 संख्येपर्यंत भागाकार करायचा. त्याच्या पुढे नाही करायचं. 7 ने भागा 200 ला. मायनस साइन लक्षात ठेवायचे आहे इथे. ठेवायची आहे लक्षात. 7 2 14, 56, 4 राहतात, 1 0, 7 5 35, 5 राहिले 0, 7 7 49. म्हणजे तुमचं उत्तर आलं -2828.57. हा तुमचा डी बार आहे. डी बार -28.57. मी 2 दशांश स्थळापर्यंतच उत्तर काढलं, त्याच्या पुढे नाही केलं. एवढं कळलं का? भागाकार करायचा आहे. 7 ने भागला. आता 7 ने भागणं सोपं आहे, पटकन होऊन जाईल. मोठी संख्या असेल तर थोडा वेळ जातो. बरोबर आहे? आता डी बार मिळालाय. अजून आपल्याला काय शोधायचं आहे? आपला मीन शोधायचा आहे. मीन कोणत्या अक्षराने आपण दाखवतो? मीन कशाने डिनोट करतो? एक्स बार. हा, तर एक्स बार आता मिळेल आपल्याला. एक्स बार साठी आपल्याला काय पाहिजे माहितीये का? डी बार लागतो, म्हणून डी बार आधी शोधला. गृहीत सूत्र आहे ए अधिक डी बार. आता ए म्हणजे जो आपण गृहीत धरला होता मध्य, तो 550 आहे, अधिक डी बार जो आहे तो 28.57 आहे, ऋण 550. आणि हे धन ऋण ऋण म्हणजे वजाबाकी होईल. हे 550 मधून 28.57 मायनस करायचे. तर 550 ही पूर्ण संख्या आहे आणि ही अपूर्ण आहे, म्हणजे ही डेसिमल पॉइंट मध्ये दशांश अपूर्णांकात आहे. तर 550 ला पण दशांश चिन्ह देऊन 2 शून्य लिहायचे आणि त्याच्या खाली ही संख्या लिहून ती मायनस करायची. हे माहित आहे ना सबट्रॅक्शन कसं करायचं? पॉइंट जर नसेल आणि दुसऱ्या संख्येला दशांश चिन्ह असेल, एका संख्येला नसेल तर दुसऱ्या संख्येला पण दशांश चिन्ह द्यायचा आणि दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे आणि त्याप्रमाणे संख्या एका खाली एक लिहायच्या. आता सांगा बघू मला, आपण नेहमी जी करतो तशीच वजाबाकी करायची. सांगा मला उत्तर किती येतं? 521.43. हे आपलं काय आहे? हा आपला मध्य आहे. कळलं? येस मॅम. आधी आपण काय केलं? आधी आपण 5 कॉलम बनवले बघा. क्लास मार्क आणि एक DI चा नवीन कॉलम बनवला. DI चा नवीन कॉलम जो आहे तो XI मायनस A आहे. त्यानंतर हा वारंवारताचा तर आपल्याला दिलेला असतो आणि नंतर FI आणि DI, म्हणजे हा FI आणि DI चा गुणाकार इथे करायचा. ठीक आहे. आता आणखी एक मेथड आहे आपल्याला मध्य शोधण्याची, तिसरी मेथड आहे. तिसऱ्या पद्धतीचं नाव आहे मध्य प्रमाण विचलन पद्धत. ह्या मेथड आल्या पाहिजे व्यवस्थित. खूप मुलं कन्फ्यूज असतात, कारण सराव केला तरच येऊ शकतात, नाही तर नाही येणार ह्या मेथड, मग विसरायला होतं. काहीही तिन्ही पद्धती थोड्या थोड्या वेगळ्या आहेत.
मध्य प्रमाण विचलन पद्धत म्हणजे स्टेप डिव्हिएशन मेथड. आता करतो आपण एक कॉलम आणखी वाढतो, म्हणजे आधीचे जे 5 कॉलम आहेत ते, आणि त्याच्यात आणखी एक कॉलम ऍड होतो 6वा. तर ते कोणते कोणते आहेत? तर पहिलं तर क्लासचा आहे, वर्ग तुमचे जे असतील ते येणार, तो तर आहे पहिला कॉलम. दुसरा कॉलम पण फिक्स आहे क्लास मार्कचा, म्हणजे वर्ग मध्य. हे दोन्ही कॉलम सगळ्या तिन्ही मेथड मध्ये कॉमन आहेत, आणि क्लास मार्क कॉमन आहे. पहिला आणि दुसरा जो आहे ना तो तिघांमध्ये पण आहे बघा. पहिली मेथड जी आपण शिकलो त्याच्यात पण वर्ग मध्य, क्लास मार्क. हा जो फ्रिक्वेन्सीचा जो कॉलम आहे ना तो शेवटून दुसरा लिहायचा नेहमी. म्हणजे आता समजा तुमचे 4 कॉलम आहेत ना तर तिसऱ्या नंबरवर येणार, 5 कॉलम आहेत तर चौथ्या क्रमांकावर फ्रिक्वेन्सीचा टेबल येणार, आणि 6 कॉलम आहेत तर 5व्या क्रमांकावर येणार. कळतंय का? वारंवारताचा टेबल जो दिलेला असतो येस आपल्याला मॅम. तो सेकंड लास्ट येणार, शेवटून दुसरा. आता या पद्धतीमध्ये एकूण 6 कॉलम असतात, 5वा कॉलम तो असतो FI चा. आता वर्ग मध्ये झाल्यानंतर DI चा कॉलम जो आपण आधीच्या पद्धतीत पण काढलेला आहे, XI - A, तो कॉलम. आणि याच्यात आणखी एक जो एक्स्ट्राचा कॉलम आहे ना तो हा वाढतो, UI चा कॉलम. UI जो आहे ना तो आपल्याला मिळतो DI/G या सूत्राने. जसं DI चं एक सूत्र आहे ना XI - A, तस आहे आता हा तो UI चा आहे, त्याचं सूत्र आहे DI/G. आणि त्याच्यानंतर हा आता पहिला, दुसरा, तिसरा, चौथा आणि 5वा कॉलम आपला फ्रिक्वेन्सीचा असणार, वारंवारताचा असणार, जो आपल्याला दिलेला असतो FI. आणि सगळ्यात शेवटचा जो कॉलम आहे तो पहिल्या पद्धतीमध्ये दुसऱ्यामध्ये FI/DI चा होता, आणि आता तिसऱ्यामध्ये FI/UI चा काढायचा. FI आणि UI चा गुणाकार करायचा. पहिल्यामध्ये FI/XI गुणाकार जो आहे तो सेकंड लास्ट आणि त्याच्या आधीचा, या दोघांचं मल्टिप्लिकेशन असं, या दोन कॉलमचं मल्टिप्लिकेशन असं, UI FI. मगाच्या याच्यामध्ये DI होता, सेकंड लास्ट FI, त्याच्या आधी DI होता, FI आणि DI चा गुणाकार. आणि याच्यामध्ये XIच होता, FI होता आणि XI होता, त्यामुळे त्यांचा गुणाकार. कळते का? येस मॅम. आता ह्यातलं एक गणित आपण बघूया. कॉलम कळले ना, आता गृहीत मध्य पद्धतीने कोणतं आपल्याला सोडवायचं आहे गणित ते बघूया. अझ्युम मीन मेथड, हा स्टेप डिव्हिएशन मेथडने. 5वं गणित जे आहे ते स्टेप डिव्हिएशन मेथड. याच्यामध्ये मी लिहून घेते, हे 500च्या गॅपने आहेत. झिरो टू 500, 500 to 1000, 1000 to 1500, 1500 to 2000, 2000 to 2500. हे आपले क्लास आहेत. क्लास मार्क सांगा पटापट, चला क्लास मार्क सांगा. प्रत्येक क्लासचा क्लास मार्क सांगा. चला 250. 250,
तुम्हाला एक ट्रिक सांगितलेली मी, त्यांच्यातला गॅप किती आहे, कितीचा 500. फरक आहे याच्यामध्ये. इथे पण 500-500च्या फरकाने 550. लिहित जायची संख्या. पहिली नाही, 250 आला ना, पहिला काढायचा, पहिला वर्ग मध्य काढायचा, 250 आला. आता 500-500 मिळवत 550. जायचे. हा, त्यानंतर 850. 850 नाही, कितीचा गॅप आहे इथे, क्लासमध्ये कितीचा गॅप आहे, ह्यांच्यामध्ये कितीचा गॅप आहे, इथे 500. कितीचा गॅप आहे, 1150. मग ह्यांच्यात पण 500-500च्या फरकाने लिहाय. हा, 500-500 मिळवत जा, 500 मिळवत जायचे. हा, 1250, 500 मिळवा. 1250. याच्यात 1250 मध्ये 500 मिळवा, मग पुढचं येईल 1750. 1750. त्यानंतर 2250. 2250. हा फ्रिक्वेन्सीचा मी लिहून घेते टेबल, तो आपल्याला दिलेला असतो. 35, 28, 32, 15, 10. 35, 28, 32, 15, 10. लिहून येतं. आता DI साठी ए पाहिजे. ए कोणता अज्युम करायचा इथे, ए कोणता अज्युम करायचा, मीन मध्य कोणता आपण गृहीत धरायचा याच्यातला, 1250. 1250. मग हा आपला गृहीत मध्य आहे, ए लिहायचं इथे वरती लिहायचं ए 1250. आता DI काढायचं. DI मध्ये पहिला 250, XI 250 आहे इथे, आधी 250 म्हणजे XI घ्यायचा, XI पहिला, मग मायनस ए, 250 वजा 1250. आता 250 मधून 1250 नाही वजा करायचे, वजा करताना 1250 मधूनच 250 वजा करायचे. मोठ्या संख्येतूनच लहान संख्या वजा करायची वजा आणि 1000. मोठ्या संख्येचे चिन्ह वजा 1000. वजा मायनस 1000. 750 मायनस 1250. 750 मधून 1250 वजा वजा 500. 500. वजा 500. इथे तर झिरोच येणार. 0. इथे पण काय कसं 1000. असतं काय माहितीये का, इथे पण वरती संख्या आल्यात ना, त्याच संख्या येतात खाली, फक्त खाली पॉझिटिव्ह नंबर्स येतात. म्हणजे इथे मायनस 1000 मायनस 1000 आणि 500 500. 0 नाही, इथे 500 येणार, पहिली 500 येणार, असे येणार. म्हणजे ही इथे 1000. म्हणजे Yes, ma'am. 500 0 500 आणि मग 1000, मग 1000 येणार. कळलं? आता UI काढायचं आपल्याला. UI साठी काय करायचं आहे, DI ला G ने, G म्हणजे काय, G म्हणजे गॅप, गॅप ने भागायचे. G किती आहे इथे क्लासमध्ये, वर्गामध्ये वर्गांतर किती आहे, 500. तो G आहे आपला 500. G ने भागा आता पटापट, सोपं आहे. आता इथे मायनस 1000 आहे DI आणि त्याला 500 ने भागायचंय. 0 0 0 0 5 1 5 वजा 5 2 2. 10 म्हणजे वजा 2. इथं मायनस 500 वजा अपॉन 500 हे जाणार वजा. इथे 0 येणार आणि इथे पण तसंच येणार, जे जसं इथे आलंय ना तसंच इथे. इथे -2 -1 1 आणि 2. 0 1 2. आता FI UI चा गुणाकार करा.
वजा FIUI 70 वजा 70 वजा 28 0 15 0 15 20. 100 नाही आता हे शेवटचे जे दोन कॉलम आहेत यांची बेरीज करायची. IN आहे FI ची बेरीज, वारंवारताची बेरीज. एकशे 20 ठीक आहे. आणि हे आता ह्यांची बेरीज करताना काय करायचं, हे निगेटिव्ह नंबर्स आधी ऍड करायचे ना, करायचं. यांची बेरीज किती येते निगेटिव्ह नंबर्सची? वजा 98 वजा 98 हा मायनस नाही. 98 आणि पॉझिटिव्ह नाही. नंबरची सम किती असते? किती आहे? 15 आणि 10 15 आणि 20 सॉरी 35 35. मग इथे धन 35. आता यांची वजाबाकी आहे. यांची वजाबाकी येणार 9 वजा 63 मायनस 63 सॉरी मायनस 63 म्हणजे समेशन FIUI आहे. तिथे FIDI ची सम होती, दुसऱ्यामध्ये FIDI ची होती. आता FIUI ची बेरीज आहे मायनस 63. आता आपल्याला हे सगळं कॅल्क्युलेट केल्यानंतर आपण लिहून घेऊया. आपला N जो आहे तो 120 आहे आणि समेशन FIUI जे आहे ते आहे मायनस 63. A आपला आहे 1250 आणि गॅप जो आहे तो 500 आहे. बरोबर, त्या सगळ्या गोष्टी लिहून घ्यायच्या. आता पहिलं डायरेक्ट तुम्हाला मीन नाही मिळत, एक्स बार नाही मिळत. जसं दुसऱ्या मेथड मध्ये पण डायरेक्ट मीन नाही मिळाला, आधी आपल्याला D बार मिळाला मग एक्स बार मिळाला. आता पण आपल्याला डायरेक्ट एक्स बार नाही मिळत, आधी आपल्याला U बार मिळतो. U बारचा फॉर्म्युला समेशन FIUI ची जी बेरीज आली ती भागिले N. FIUI मायनस 63 आणि FIUI ची सम मायनस 63 N 120. भाग कशाने जातो का याला? भाग जातो का? 3 ने 3 ने जातो. म्हणजे 12 शून्य 3 वडे 7 3 1 ठीक आहे. हे तुमचं U बार आहे ना, इथे मी भाग लावला तरी चालेल. तुम्ही 40चा पाडा काय सोपा आहे, मायनस आहे. 40चा पाडा येतो. येस मॅम. यस मॅम. सांगा बरं मला 2 दशांश स्थळापर्यंत याचं उत्तर सांगा. मायनस 21/40. 2 दशांश स्थळापर्यंत उत्तर काढा. वजा 0.52 तुमचा U बार आहे. आता U बार मिळाल्यानंतर एक्स बार काढायचा, मीन ज्याला जे आपल्याला शोधायचं. आता दुसऱ्या मेथड मध्ये मीनचा फॉर्म्युला असा होता A अधिक D बार. हा गृहीत मध्य पद्धतीमध्ये फॉर्म्युला होता. इथे काय करायचं, एक्स इथे जो आपला मध्य प्रमाण विचलन पद्धतीमध्ये A प्लस G इंटू U बार, G गुणिले U बार किंवा U बार गुणिले G, काय आहे ते तुमच्या पुस्तकामध्ये. U बार गुणिले G करा किंवा G गुणिले U बार करा, एकच आहे. A काय आहे, इथे G येतो, इथे फक्त D बार होता बघा, A प्लस D बार, इथे G इंटू U बार. A तुमचं 1250 आहे अधिक G 500 आहे तुमचा गॅप जो आहे तो, आणि हा आहे मायनस 0.52 U बार.
तर 500 आणि 0.52 आणि 500चं मल्टिप्लिकेशन करायचं. ते इथे 0 इथं फक्त नंबरचं मल्टिप्लिकेशन करा. 2 0 द्या. 500चे 2 0 दिले. 5 ने याला 5 दुणे 10. 260. 1250 प्लस पॉइंट इथे येणार, त्यामुळे हे 2 0 नाही लिहिले तरी चालते. आणि हे प्लस मायनस मल्टिप्लिकेशन आहे. मोठ्या नंबरचं साईन नसतं. मल्टिप्लिकेशन मध्ये दोन्हीचं मिळून जे साईन येतात ते असतं. -260. बरोबर आहे? एवढं कळलं सगळ्यांना? येस मॅम. येस मॅम. आणि मग 1 to 5 हे निगेटिव्हची साईन आहे ना, ती सोबत ठेवायची नेहमी. मध्ये कुठल्याही स्टेप मध्ये ती गाळायची नाही. गाळली तर उत्तर चुकणार, कारण ही मायनस साईन आहे, त्यामुळे सबट्रॅक्शन होतं इथं. तुम्ही जर मायनस साईन गाळली तर इथे प्लस कराल आणि मग आन्सर चुकणार x बार. 1250 - 260 करा सबट्रॅक्शन. इथे उत्तर येणार हे आलं 1250 मधून 960 वजा करा. अं, 990. 990. हे वजा कसं झालं? हा, हे वजा कसं झालं? मायनस आहे, मायनस होईल. 990 हा तुमचा मध्य आहे. कळलं का? तिन्ही मेथड कळल्या तुम्हाला या मध्यच्या? येस मॅम. मध्यच्या तिन्ही मेथड व्यवस्थित म्हणजे लक्षात ठेवायचं की 4 5 6 4 कॉलम 5 कॉलम 6 कॉलम. ठीक आहे. पहिला मध्ये वर्ग मध्य वारंवारता FIX आहे. वारंवारता आणि FID आहे. आणि तिसऱ्या मध्ये वर्ग मध्य DI UI वारंवारता आणि FIUI असे 6 कॉलम होतात. आणि सूत्र शेवटचं लक्षात ठेवायचं. गृहीत मध्य मध्ये x प्लस डी बार A प्लस डी बार आहे. x बार इज इक्वल टू आणि मध्य प्रमाण मध्ये A प्लस G इंटू U बार आहे. ठीक आहे, कळलं सर्वांना? हे सोडवण्याचा प्रयत्न करा. ही एक्सरसाइज जी आहे पूर्ण. त्यानंतर आपल्याला मध्यक आहे. आपण मध्य पूर्ण का सगळ्याचा सुरुवातीपासून, की आता ही मेथड फक्त शेवटची मेथड का? हा. चला हे घेऊन हे घेतला. घेतलं. हो मॅम. आता आपल्याला मध्यक काढायचंय. मध्यक आपण मध्य काढला. आता आपल्याला मध्यक मीडियन
मीडियन. आणि तो पण ग्रुप फ्रिक्वेन्सी टेबलचा, म्हणजे वर्गीकृत वारंवारता सारणीचा मध्यक शोधायचा आहे. बघा, जो रॉ डाटा होता की नाही, म्हणजे आपली कच्ची सामग्री जर असेल, मध्यक याचा अर्थ काय आहे? मध्यक म्हणजे तुमचे जेवढे पण ऑब्झर्वेशन असणार किंवा जेवढे पण प्राप्तांक असणार, त्या प्राप्तांकांना आपण जेव्हा क्रमाने, कोणत्याही उतरत्या क्रमाने, किंवा आता समजा तुम्ही, काल मी तुम्हाला उदाहरण दिलं की 100 घरांमध्ये तुम्ही गेलात आणि 100 घरांमध्ये किती व्यक्ती राहतात, अशा तुम्ही त्या गोळा केली माहिती, तर 100 संख्या तुम्हाला मिळते. आता त्या 100 संख्या ज्या आहेत, किंवा एवढं मोठं नको, रॉ डाटा घ्यायचा आहे तर आपण छोटा घेऊया. म्हणजे 10 घरात तुम्ही गेलात समजा, आणि तिथल्या तुम्ही समजा घरामध्ये व्यक्तीची संख्या तुम्ही नोट केली 10 घरांमध्ये. एवढी माणसं नसतात. समजा असं तुम्हाला ऑब्झर्वेशन मिळाले, म्हणजे हे सगळे तुमचे प्राप्तांक आहेत. 10 घरात तुम्ही गेलात, पहिल्या घरात गेलात तर तिथे दोन माणसं राहतात त्या घरामध्ये, दुसऱ्या घरी गेलात तिथे 3 माणसं राहतात, असं तुम्ही माहिती गोळा केली. तिसऱ्या घरामध्ये 5 माणसं राहतात, चौथ्या घरात गेलात 6 माणसं राहतात, असं 10 घरांचं तुम्ही माहिती गोळा केली समजा, कळते का? 10 घरांची माहिती गोळा केली. ऐकताय ना? मीडियन, कच्ची सामग्रीचं मीडियन कसं शोधायचं ते बघतो Yes, आपण. मग आपण ग्रुप फ्रिक्वेन्सी. तर हा जो तुम्ही डाटा गोळा केलेला आहे, ही जी माहिती, सांख्यिक माहिती जी गोळा केली, जर तुम्हाला मध्यक शोधायचंय, याचा मध्य कसा शोधणार? मध्य आपण शोधला की नाही, तर याचा पण मध्य आपल्याला शोधता येतो. याचा मध्य शोधताना सगळ्यांची बेरीज करायची आणि भागिले किती संख्या आहेत या एकूण? 10 ने भागायचं, म्हणजे सगळ्या प्राप्तांकांची बेरीज आणि भागिले प्राप्तांकांची संख्या, असं मध्यकचं सूत्र होतं कच्च्या सामग्रीसाठी. पण आता आपण मध्यसाठी 3 पद्धती पाहिल्या, कारण आपल्याला जो मध्य काढायचा होता तो ग्रुप, म्हणजे वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीचा मध्य काढायचा होता. आता आपल्याला याचा जर मध्यक काढायचा आहे, तर या सामग्रीला आपण चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडायचं. चढत्या क्रमाने मांडलं तर पहिली कोणती संख्या येणार याच्यामधली? आपल्याला दिलेली सामग्री चढत्या क्रमाने मांडायची किंवा उतरत्या, कोणत्याही क्रमाने मांडा. पहिला काय येईल? 1. नंतर चढता, म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत. पुढे काय येईल? 2. नंतर 3. दोनदा लिहायचं. 3. 3. 4. 5, 6, 6. 5. बस एवढंच आहेत ना? हो मॅम. 5 2 वेळा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता मध्य कसं काढायचं असतं माहित आहे? मधोमध येणारी, कधी कधी आता समजा 9 संख्या, हे 10 ऑब्झर्वेशन आहेत, तर मधोमध 2 संख्या येणार तुमच्या. कोणत्या येतील मधोमध 2 संख्या? मध्ये 2 संख्या येणार, हे बघा, ही आणि ही. इकडून 3 पण आणि 4 4. संख्या सोडल्या, इकडून पण 4. जर 9 संख्या असत्या तर 9 संख्यांमध्ये एकच संख्या मध्ये आली असती, मग तीच मध्यक असते. जेव्हा एकच संख्या मधोमध येते, म्हणजे तुमचे जेव्हा ऑड नंबर ऑफ ऑब्झर्वेशन असतात, विषम जेव्हा प्राप्तांक असतात, तेव्हा मधोमध एकच प्राप्तांक येतो, तोच मध्यक असतो. इथे आता 2 प्राप्तांक आलेले आहेत,
मग याचा मध्यक काढायचा असेल तर याचा आपण सरासरी काढतो, म्हणजे 3 + 4 / 2 करतो, म्हणजे 7/2. 3.5 असा मध्यक असणार तुमचा ह्या सामग्रीचा. आता ही तर खूप छोटी सामग्री आहे, याचा मध्यक काढणं फार काय कठीण नाहीये, कारण तुम्हाला फक्त काय करायचंय, उतरत्या क्रमाने किंवा चढत्या क्रमाने मांडायचं. मधोमध ज्या संख्या येतील, एकच संख्या असेल मधोमध तर तोच मध्यक असतो. 2 संख्या असेल तर त्याचा सरासरी काढून जो येतो तो मध्यक असतो. सरासरी म्हणजे बेरीज करून 2 ने भागायचं. कळलं? येस मॅम. मध्यक. पण आता आपल्याला वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीचा मध्यक काढायचा आहे. वर्गीकृत म्हणजे त्याचा आता फॉर एक्झाम्पल, आता समजा मी तुम्हाला एक उदाहरण देते. मध्यकचा अर्थ काय आहे ते आपण बघू. आपल्याला जी वारंवारता वितरण सारणी वर्गीकृत आहे त्याचा संख्या ते इथे बघा. हा, ही एक वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी आहे. याच्यामध्ये तुम्हाला 2च कॉलम देणार, फक्त हे 2 कॉलम. बरोबर आहे. इथे 0 ते 20 0 ते 20 मार्क मिळणारे विद्यार्थी 4 आहेत. याचा अर्थ काय आहे माहितीये का, तुम्ही जो सर्वे केला की नाही, आता तुमच्या वर्गामध्ये समजा सगळ्या विद्यार्थ्यांचा किंवा तुमच्या शाळेमध्ये जेवढे पण 10वीचे विद्यार्थी आहेत त्यांना गणितात किती मार्क मिळाले हे आपण लिहून काढले. पहिल्या विद्यार्थ्याला विचारलं की तुला 100 पैकी किती मार्क मिळाले बाबा गणितामध्ये, तर तो बोलला असेल मला 15 मार्क मिळाले, है ना. दुसरा बोलला असेल, हाय किती जणांचा सर्वे माहित आहे का, 50, 40, 90 आणि 100 विद्यार्थ्यांना त्याने विचारले. 100 विद्यार्थ्यांचा सर्वे आहे. ते 100 विद्यार्थ्यांना किती मार्क मिळाले, तुम्हाला कधी काय बोलते कळते का? येस मॅम. हा, पहिल्या मुलाला विचारलं 15, दुसऱ्या मुलाला समजा 40 आहेत, तिसऱ्याला विचारलं 35 आहे, तिसऱ्याला 75 आहे, है ना. असे किती जणांना विचारलं मार्क? 100. किती जणांना विचारले? 100 विद्यार्थ्यांना विचारलेले आहेत. तर 100 विद्यार्थ्यांची ही जी माहिती गोळा केली आपण, ती आता आपण काय केली, व्यवस्थित वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीमध्ये मांडली. कारण अवर्गीकृत नाही बनवू शकत, कारण 1 ते 100 एवढे 1, 2, 3, 4 असं प्रत्येक प्राप्तांकाचा वेगवेगळा आपण वारंवारता वितरण सारणीमध्ये आपण त्याचं नोट नाही करू शकत. वर्ग बनवले आपण, म्हणजे 0 ते 20 मार्क मिळणारे जे विद्यार्थी आहेत ते ह्या गटात, म्हणजे ज्यांना पण 10 मार्क मिळाले, ज्यांना 15 मार्क, 0 ते 20 मध्ये ज्यांना मार्क मिळाले ते या गटात टाकले आपण. कळतंय? बरोबर आहे. येस मॅम. आता 20 ते 40 मार्क मिळणारे जे विद्यार्थी आहेत ना, 20 ते 40 मार्क मिळतात. बरोबर आहे ना. 40 ते 60 मध्ये मार्क मिळणारे विद्यार्थी 30 आहेत. 60 ते 80 मार्क मिळणारे विद्यार्थी तुमचे 40 आहेत. मग अशी एक वारंवारता वितरण सारणी आहे. मग आपले जे प्राप्तांक आहेत ते असे असणार आहेत, 15, 40, 35. मग या सगळ्यांना आपण काय करणार, आपण ह्याच्या क्रमाने मांडणार, म्हणजे आपण चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडणार, है ना. आणि बरोबर मधोमध कोणती संख्या येऊ शकते, तर बरोबर मधोमध जी संख्या येईल ती कोणती असू शकते, एक तर याच्यातली किंवा याच्यातली, म्हणजे 2 क्लास मधली असू शकते, किंवा 20 ते 40 किंवा 40 ते 60 मधली असू शकते. म्हणजे पहिला काय करायचं माहितीये का, पहिला आपल्याला मध्यक वर्ग शोधायचा असतो. मध्यक वर्ग म्हणजे काय, की आपला जो मध्यक आहे, जो मधोमध येणारी जी संख्या आहे ती नक्की कोणत्या गटातली असणार आहे. मध्यक एकच असणार आहे,
आता आपण तर बोलू नाही ना शकत की 20 ते 40 हा मध्यक आहे. 20 ते 40 म्हणजे 20 आहे, 21 आहे की 22 आहे की 23 आहे की 24 आहे, आपण नाही सांगू शकत. बरोबर आहे. मग नक्की कोणती, आधी तर पहिला याच्यामधला बघा, मधोमध 2 इथे वर्ग येतात, एक हा येतो आणि हा येतो, 2 वर्ग नाही, एकच वर्ग मधोमध येतो, 40 ते 60. तर तुमचा मध्यक कदाचित या वर्गातला असू शकतो. पहिला आपल्याला काय शोधायचंय माहितीये का? मध्यक वर्ग शोधायचंय. काय शोधायचंय? मध्यक वर्ग. म्हणजे मधोमध येणारी संख्या ही कोणत्या वर्गातली आहे. मग कदाचित हा वर्ग येऊ शकतो, कारण बघा इकडून 2 वर्ग सोडलेत, इकडून 2 वर्ग, म्हणजे मधोमध येणारी संख्या कदाचित या गटातली असू शकते किंवा याच्या आजूबाजूच्या गटातली. मग नक्की कोणता मध्यक वर्ग आहे ते शोधायचं. आणि मध्यक वर्ग शोधल्यानंतर मग मध्यक शोधायचा. आता मध्यक वर्ग एकदा शोधला ना, समजा 40 ते 60 हा मध्यक वर्ग आहे तुमचा, तर मग 40 ते 60 म्हणजे त्याच्यात 41 येतात, 42 येतात, 43 येतात, 43.5 पण येतात. 60 पर्यंत कोणती संख्या, मग याच्यातली नक्की कोणती मध्यक आहे ती नंतर काढायची सूत्राने. आधी मध्यक वर्ग शोधायचा असतो. काय शोधायचा असतो? मध्यक वर्ग. मध्यक वर्ग. तुम्हाला जे वर्ग दिलेले आहेत त्याच्यामध्ये कोणता मध्यक वर्ग आहे तो शोधायचा. तो शोधण्यासाठी पण एक मेथड आहे, ती आपण शिकूया पुढच्या वेळेला, मध्यक कसा काढायचा, आणि त्याचं सूत्र आहे मध्यक काढायचं. ठीक आहे. तर पहिली जी एक्सरसाइज आहे ती सोडवायची. मी काय बोलली कळलं Okay, मला? ma'am. मध्यकचं, मध्यक बद्दल काय बोलली कळलं? पुढच्या वेळेला आपण मध्यक शिकूया कसं शोधायचं. मॅम तुम्ही रविवारी Goodbye. पण तास घेत जा. तुमची प्रिलियम कधी आहे?